दुसरं आहे अमलक, विच इज बेसिकली जे हे वरती दिसतं शिखराच्या आणि भूमी स्टाईलमध्ये ते स्पायर अख्खा जो आहे किंवा जो एक सेक्शन आहे तो बेसिकली ह्या पद्धतीने बनवलेला आहे. सो ते आपण जे बघतो ते अमलक काय आहे एक्झॅक्टली. इट इज डिराइव्ड फ्रॉम एक मिनिट. मोस्टली स्कॉलर्स बिलीव्ह की जे आपलं आवळा आहे किंवा इंडियन गूसबेरी ज्याला म्हणतात, विच इज व्हॉट आय हॅव शोन इन इलस्ट्रेशन हिअर, त्याचं डिपिक्शन असू शकतं किंवा इट माय बी इन्स्पायर्ड फ्रॉम दॅट. ऑफकोर्स दे आर लॉट ऑफ स्कॉलर्स हू टॉक अबाउट इट्स असोसिएशन विथ ग्रीक आर्ट फॉर्म आणि गंधार स्टाईल ऑफ जी आर्ट स्टाईल आहे त्या शैलीशी निगडीत असल्यामुळे ग्रीक इन्फ्लुअन्स असू शकतो असं पण काही म्हणतात. बट नेव्हरदलेस वी डू सी इंडियन ओरिजिन आणि there are texts that talk about it being a representation of what can be considered as लोटस. आणि लोटसचं पण सिग्निफिकन्स आपण स्लाइटली डिस्कस करू. बट लोटस हिअर म्हणजे आपण ज्याला पद्मासन असं म्हणतो किंवा एक प्रकारचं सीट फॉर द गॉड, ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी ते प्लेसमेंट त्याचं असेल. ते जे अमलक आहे ते बेसिकली टॉप मोस्ट पार्ट वरती असतं शिखराचं. म्हणजे शिखराचा मेन पार्ट संपल्यानंतर, अख्खा स्पायर संपल्यानंतर शेवटी हे अमलक त्याच्यावर ठेवलं जातं आणि त्यावर स्तूपी येते म्हणजे फिनियल, एक जे टॉप मोस्ट पोर्शन. तर हे जे आहे ते पण एक प्रकारचं कळश आहे आणि त्याच्या खालती त्याचा बेस म्हणून हे अमलक दिसतं. सो इट इज मोर लाईक द बेस फॉर द फिनियल म्हणजे टॉप मोस्ट पार्ट, द सीट फॉर द डीटीज टॉप मोस्ट क्राउनिंग पार्ट, किंवा त्याला एक क्राऊन म्हणूनच कन्सिडर केलं जातं. म्हणजे जसं राजा किंवा राणीला एक क्राऊन असतं, त्याच प्रकारे या अमलकाला एक क्राऊन म्हणून चा फीचर म्हणून म्हटलं आहे. अँड ऑल्सो इट ऍक्ट्स ॲज अ काइंड ऑफ एन एलिमेंट विच कनेक्ट्स वन फ्रॉम द अर्थली अबॉर्ड टू द हेवनली अबॉर्ड, अशा पद्धतीने त्याच्याकडे बघितलं जातं. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली अगेन सिग्निफाईंग फॉर्म ऑफ फर्टिलिटी, फॉर्म ऑफ प्रोक्रिएशन, हे आस्पेक्ट्स ही त्याच्याशी असोसिएट केले जातात. हे आपण थोडं आणि डिस्कस करूया लोटसच्या फॉर्म मध्ये. एक्सटिरियर, सो बेसिकली शिखरावर ते दोन आस्पेक्ट येतात आणि एक्सटिरियरवर आपण जे बघतो ते बेसिकली दोन प्रकार आहेत. सो हा जो लोअर मोस्ट पार्ट आहे आणि इकडे हा वॉल आहे, ज्याला प्रत्येक रिजनल स्टाईलमध्ये वेगवेगळी नावं आहेत. सो ज्याला जंघ पोर्शन असं पण म्हटलं जातं, भित्ती असंही म्हटलं जातं. सो त्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे नावं आहेत आणि त्यावर इंटरेस्टिंग आस्पेक्ट जो येतो ते आहे देवकोष्ठ. तो देवकोष्ठ जे आहे ते बेसिकली आज आपण घरात जे मंदिर बघतो किंवा देवाचा जो देवारा म्हणतो आपण, तर इट्स समथिंग ऑफ दॅट सॉर्ट. अँड and there are specific deities that need to be placed in those coasters. आणि then there is स्तंभ. आता स्तंभचा अर्थ पिलर होतो, पण आय एम नॉट टॉकिंग अबाउट द पिलर ऍज पार्ट ऑफ द टेम्पल, ते आपण स्लाइटली नंतर डिस्कस करू. इथे आपण स्तंभ पहिला बघणार आहोत, तो बाहेर येणारा स्तंभ आहे, ज्याला ध्वजस्तंभ म्हणतो आणि मग काही नंतरच्या काळात दीपस्तंभचाही त्याच्याही रूपात आपण त्याला बघतो. तो पहिले आपण देवकोष्ठ बघूया. दिस इज वन ऑफ द अर्लिएस्ट टेम्पल्स दॅट वी सी. देवगड मध्य प्रदेश मधलं देवगड, सॉरी उत्तर प्रदेश मधलं देवगड टेम्पल, अर्लिएस्ट टेम्पल फ्रॉम गुप्ता टाइम पिरियड. सो व्हॉट यू आर सीइंग ओव्हर हिअर इज ऑन द वॉल ऑफ द टेम्पल इज बेसिकली द देवकोष्ठ. सो देवकोष्ठ हे अशा प्रकारचं आहे आणि त्यातही वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या स्टाईल्स येतात. पिलर्सचा स्टाईल बदलणार, वरचा आर्च पॅटर्न बदलणार, डिपेंडिंग ऑन विच रिजनल स्टाईल आर वी लुकिंग ऍट. आता ह्याच मंदिरात मी तुम्हाला एकदा गवाक्षही दाखवते. वरती जे दिसतंय तुम्हाला हा जो आहे पोर्शन, दॅट इज अन आर्च शेप विच इज अ मिनिएचर फॉर्म ऑफ गवाक्ष. ठीक आहे, स्लाइटली रिक्रिएटेड पण आहे याच्यातलं आणि काहीचा पार्ट ओरिजिनल आहे. सो
ह्या देवकोष्ठात बेसिकली स्पेसिफिक टाईपच्या डीटीज येतात आणि त्या डीटीज आर बेसिकली बेस्ड ऑन कोणाला म्हणजे कोणाशी अफिलिएटेड आहे टेम्पल, वेदर इट इज अ शैव किंवा म्हणजे शिव टेम्पल आहे की वैष्णव किंवा विष्णू टेम्पल आहे किंवा शक्त, म्हणजे बेसिकली देवींची निगडित आहे. तर त्या अनुषंगाने त्याच्यावरती दिसणारे डिपिक्शन्स बदलत जातात. बट बेसिकली एक पॅटर्न आहे विच इज डिस्कस्ड इन डिफरंट काइंड ऑफ टेक्स्ट, अँड अमंग देम वन ऑफ द रिसेंट वन्स वुड बी ईशान शिवगुरुदेव पद्धती. आणि ह्याच्यात काही प्रिस्क्रिप्शन आपल्याला मिळतं विच विथ रिगार्ड्स टू व्हॉट काइंड ऑफ स्कल्पचर्स कॅन बी डिपिक्टेड इन दिस basically Devakostas kiva nishes. So we have Dakshina Murti in the south, we have Lingodbhava or Vishnu or any other form of his manifestation, म्हणजे विष्णूचे किंवा शिवाचे अवतार वेस्टच्या देवकोष्ठामध्ये, आणि दुर्गा किंवा ब्रह्म इन द नॉर्थ. जनरली आपण दोन पद्धती बघतो, म्हणजे की शिव विष्णू आणि देवीचा अवतार किंवा शिव विष्णू आणि ब्रह्म असे तीन फॉर्म्स जनरली बघतो. सो साऊथ वेस्ट आणि नॉर्थ या तीन सेक्शन्सला अज्युमिंग एंट्रन्सेस बेसिकली फ्रॉम द ईस्ट. इफ नॉट, इफ द एंट्रन्सेस फ्रॉम द वेस्ट और इफ द एंट्रन्सेस फ्रॉम द नॉर्थ, मग त्या अनुषंगाने त्याचे डिरेक्शन्स बदलत जातात. पण जनरली तीन फॉर्म देवकोष्ठांमध्ये दिसतात. मग शिवाचे काही अवतार असू शकतात त्याच्यात, म्हणजे शिव इन हिज नॉर्मल फॉर्म किंवा शिव इन भैरव फॉर्म, किंवा विष्णूचे आपण वेगवेगळ्या पद्धतीचे अवतार बघू शकतो. जे 10 त्याचे दशावतार आहेत ते तर नक्कीच वराह आहे, किंवा आपण बघू शकतो कधी कधी आपल्याला कृष्णही दिसतो, पण मोस्टली वराह इज अ कॉमन फॉर्म. देन वी ऑल्सो सी नरसिंह फॉर्म. Then we also see sometimes त्याचे अनंतशाही विष्णू जे आहे, जो विष्णू स्लीपिंग ऑन द स्नेक तसा फॉर्म दिसतो. आणि कधी कधी मग जसं मी म्हटलं कृष्ण बलराम असेही दिसू शकतात समटाइम. आणि देन द अदर फॉर्म ब्रह्म इज जनरली 3 हेडेड फिगर जी आहे ती नॉर्मली सीटेड ऑन लोटस दिसते. कधी कधी वी सी फॉर्म्स ऑफ गॉडेसेस, मग त्याच्यात चामुंडाही असते किंवा दुर्गा असते, महिषासूर मर्दिनी असते. जनरली हे फॉर्म्स आपण बघतो. सो दिस इज इन द देवकोष्ठ, आणि दे आर बेसिकली सपोज टू बी डीटीज दॅट यू सी वेन यू आर वेन यू आर डुईंग अ सर्कमॲम्ब्युलेशन किंवा प्रदक्षिणा घालतो. पण प्रदक्षिणाबद्दल आपण स्लाइटली लेटर बोलूया. सो नंतरच्या काळात आपल्याला तिथे सूर्याची प्रतिमा दिसते, गणपतीची प्रतिमा दिसते, कधी कधी कार्तिकेय दिसतो. सो डिपेंडिंग ऑन काय अफिलिएशन आहे टेम्पलचं आणि कसं ते चेंज होत जातं टाइम पिरियड प्रमाणे, त्याप्रमाणे आपल्याला साधारणतः काही दैवत चेंज होताना दिसतात. बट मोस्टली इट इज ब्रह्मा शिव विष्णू, अँड समटाइम्स दे ऑल्सो अकंपनीड बाय देअर कॉन्सॉर्ट्स, म्हणजे त्यांचे जी शक्ती रूप आहेत किंवा त्यांच्या ज्या वाईफ्स आहेत त्यांच्या बरोबर किंवा देवींबरोबरही दिसतात आपल्याला. सो जसं जसं इव्होल्युशन होत गेलं या स्टाईलचं, आपण जास्ती प्रकारचे बघत गेलो. आणि हे देवकोष्ठच आहे जे बेसिकली नंतरच्या फॉर्म मध्ये सिंग्युलर फॉर्म मध्ये दिसतं. म्हणजे ह्या निशेस जे आहेत ते आपल्याला नंतर नंतर इंडिव्हिज्युअल छोटी मंदिरांच्या फॉर्म मध्येही दिसून येतात. आणि इंटरेस्टिंगली जसे हे एक्सटिरियर पोर्शन मध्ये आहेत तसे हे इंटिरियर पोर्शन मध्येही असतात गर्भगृहावरती. ओके, सो बेसिकली जी प्रदक्षिणा घेण्याची पद्धत आहे ती त्यामुळे बेसिकली आजही म्हणजे देवकोष्ठ नसतात आपण बघत नाही. जनरली मंदिरांचे वॉल हे प्लेन होत गेले साधारणतः 13व्या-14व्या शतकानंतरच, आणि आता तर डेफिनेटली असतात प्लेन. सो तरीही ती पद्धत जी आहे त्यांना बघण्याची किंवा एक प्रदक्षिणा घेण्याची कंटिन्यूज टू बी. ठीक आहे.